नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज तुम्ही टायटल पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण शेंगदाण्यामध्ये पोहे मिक्स करून खूप मस्त अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, अगदी लहान मुलंसुद्धा असतील किंवा मग प्रौढ व्यक्तीसुद्धा असतील त्यासुद्धा अगदी ओठाणी खाऊ शकतील, तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी एक रेसिपी बनवतोय जी की अतिशय पौष्टिक आहे। साखर बिलकुल वापरणार नाही, दूध, तूप, पाणी बिलकुलही कशाचा वापर न करता अगदी पौष्टिक रेसिपी बनवते। बनवायला अतिशय साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। मधल्या वेळेतसुद्धा मुलांना बरंच काहीतरी खावंसं वाटतं, घरातल्यांनासुद्धा। तर आता बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्यासुद्धा पडत आहेत, बऱ्याच वेळा मुलं काहीतरी खायला मागत असतात किंवा उन्हाळासुद्धा आता कडाका पडायला लागला आहे उन्हाचा। तर अशा वेळी पहा, बऱ्याच वेळा पाणी पिऊनसुद्धा आपल्याला जेवण जात नाही। तर त्यावेळी अशावेळी हा पदार्थ तुम्ही नक्कीच घरी बनवून ठेवू शकता। अगदी 1 काय 2 महिनासुद्धा आरामात टिकतो। आता इथे सर्व साहित्य मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे, परंतु आपण एक एक करून सर्व साहित्य भाजून घेणार आहोत सुरुवातीला। चला आता रेसिपी बघूयात कशी बनवायची ते। तर इथे पाहू शकता, आपण सुरुवातीला 1 कप इतके शेंगदाणे घेतले। आता हे शेंगदाणेसुद्धा अगदी छान असे साल तडकेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे, जास्त करपवायचे वगैरे नाही। तर त्याच्यामध्ये पहा, आपल्याला पोहेसुद्धा 2 कप इतके पोहे घालून घ्यायचे आहेत। आता सर्व जिन्नस आपण एकाच कपाच्या किंवा वाटीच्या मापाने मोजून घ्यायचं, जेणेकरून आपला पदार्थसुद्धा बिघडणार नाही। तर इथे पहा, 1 कप इतकं शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यामध्येच आपण 2 कप पोहे भाजून घेतले। आता जे कांदा पोहेसाठी आपण जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। तर ते दोन्ही भाजून घेतल्यानंतर एका ताटामध्ये साईडला थंड करण्यासाठी ठेवून दिले। आता इथे पहा, माझ्याकडे बदाम होते, तर पाव कप इतके बदाम मी कढईमध्ये घालून घेतले आणि ते सुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला पदार्थसुद्धा व्यवस्थित अगदी 2 महिने आरामात टिकतो, सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर। आता बदाम काढून घेतले पहा। अजून काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये भाजून घेऊन घालू शकता। तर इथे पहा, खोबरंसुद्धा आपल्याला 1 कप इतकं खोबरं घ्यायचं आहे। आता खोबरंसुद्धा सुकं खोबरं वापरलं आहे पहा, आणि ते सुद्धा बारीक तुकड्यांमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक करून घेतलं। आता हे सुद्धा आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे। तर थोडं थोडं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती, लो टू मीडियम फ्लेमवरतीच, म्हणजेच मध्यम आचेवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, मी तुम्हाला लास्टला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे सुद्धा आपल्याला जास्त करपवायचं वगैरे अजिबात नाही, हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून पदार्थ आपला अजिबात खावट वगैरे लागत नाही। जास्त दिवस राहिला तरीसुद्धा अगदी छान टिकतो, कितीही दिवस राहिला तरीसुद्धा पदार्थ खाण्यासाठी खराब वगैरे अजिबात होत नाही। तर इथे पहा, आता खोबरंसुद्धा अशा पद्धतीनं आपण 1-2 मिनटं छान असं 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने इथे भाजून घेतलेलं आहे। थोडंसं लालसर झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी दाखवते तुम्हाला, अगदी अशाच पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे पहा। आता हे खोबरंसुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि सर्व जिन्नस थंड करूनच घेणार आहोत। सर्व जिन्नस थंड करून घेतलेले आहेत पहा इथे। आता त्याच कपाच्या मापाने आपल्याला 2 कप इतका गूळ घ्यायचा आहे। आता आम्ही थोडंसं गोड जरा जास्त खातो, त्याच्यामुळे 2 कप घेतला आहे। जर थोडंसं पाव कप तुम्ही कमी वापरला, कमी खात असेल गोड, तरीसुद्धा चालेल। तर बिलकुलही साखर वगैरे आपण आज इथे वापरणार नाही किंवा मग बिलकुलही पाणी, दूध याचा कोणताच वापर करणार नाही आहे। तुपाचंसुद्धा थेंबरसुद्धा तूप आपण वापरणार नाही आहे पहा। तर आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे, थोडासा गूळसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा, सर्व जिन्नस एकत्र करायचे आणि थोडं थोडं असं करून वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, अशा पद्धतीने अगदी रवाळ असं मिश्रण, पोहे आपले असतात त्याच्यामुळे पहा रवाळ असं छान दाणेदार मिश्रण तयार होतं। आता हे छान मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि अशाच पद्धतीनं सर्व आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला एकसारखं वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपला इथपर्यंत तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। आता आपल्या चॅनलवरती अजूनही खूप सारे व्हिडिओ, साधे सोपे व्हिडिओज, रेसिपीज अपलोड केलेले आहेत, नक्की तुम्ही पहा, तुम्हाला खूप जास्त आवडतील। आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपली ही रेसिपीसुद्धा तुम्ही कुठून पाहता, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। आता इथे पहा, आणि सोबतचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून आपले जेव्हा कधी मी व्हिडिओज बघा अपलोड करत असेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझा स्किप करणार नाही। तर इथे पहा, आता असं करून आपण सर्व पहा वाटून घेतलेलं आहे। आता हे की नाही आपल्याला छान असं फोडून घ्यायचं आहे पहा।
जितकं जमल तितकं की नाही फोडून घ्यायचं, म्हणजे अजिबात याच्यामध्ये की नाही गाठी वगैरे ठेवायच्या नाही आहेत. तर हातावरती थोडं मिश्रण घेऊन तुम्हाला दाखवलं, पाहू शकता. अगदी लगेच याचा पदार्थ आपण जो बनवणार आहोत, आता याचे ना आपण आज लाडू बनवणार आहोत. तर इथे पहा लगेच मिश्रण वळलं जातं. अजिबात इथे तूप वगैरे बघू शकता तुम्ही, बिलकुलही कशाचा वापर नाही आहे केलेला. त्याच्यामुळे पदार्थसुद्धा जास्त दिवस खूप छान असा टिकतो. दूधसुद्धा नाही, पाणी नाही, तूप नाही किंवा मग अगदी साखरसुद्धा आपण वापरलेली नाही. तर इथे पहा अगदी गोडाचा पदार्थ आहे. गोडाचा पदार्थ जरी असला तर अगदी चिमूटभर इतकं मीठ टाकावं. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे पहा मी, आणि लगेच त्याच्यामध्ये वेलची पावडर 1 चमचाभर इतकी घालून घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण की नाही मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हातावरती अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते असं छान असं चोळून घ्यायचं, जेणेकरून सर्व गाठी गुठळ्या मोडल्या जातील आणि मिश्रण एकदम सुट्टं तयार होईल. तर पहा अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाच्या गाठी मोडून घेऊया आणि सर्व मोकळं करून घेऊयात. तर पहा आता इथे सर्व आपलं मिश्रण मोकळं करून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता आता मी लाडू वळायला घेणार आहे. तर अगदी सहज याचे ना लाडू वळले जातात. परत एक वेळा सर्व मिश्रण की नाही आपण हातावरती चोळून घ्यायचं. जेव्हा थोडंसं मिश्रण आपण घेतो लाडू वळण्यासाठी, ते सुद्धा छान असं चोळून घ्यायचं आणि नंतरच आपण याचे लाडू वळायचे आहेत. पहा इथे मी व्हिडिओत दाखवते, अगदी सहज लाडू वळले जातात. कठीण वगैरे बिलकुल होत नाहीत. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, मऊसूत, अगदी आपल्या घरातले प्रौढ व्यक्तीसुद्धा सहज खाऊ शकतील एवढे छान, अगदी ओठाने खाऊ शकाल एवढे मस्त लाडू होतात. लहान मुलं तर खूप जास्त आवडीनं खातात. माझा यश तर जसा संपले लाडू की लगेच तो परत मागायला चालू करतो की पुन्हा एकदा बनवून ठेव म्हणून. म्हणजे त्याला खूप जास्त आवडतात आणि विशेष म्हणजे हे खूप जास्त पौष्टिक लाडू आहेत. आणि खायला म्हणाल तर हे तहानभूक लाडू आहेत, जेणेकरून तुम्ही एखादा लाडू जरी सकाळच्या वेळेत खाल्ला तरीसुद्धा तुम्हाला दिवसभर अगदी म्हणजे वाटणार नाही की आपण काय खाल्लेलं नाही वगैरे, जेवला नाही तरीसुद्धा चालू शकतं. फक्त एक लाडूसुद्धा पुरेसा आहे. मस्त लाडू लागतात, चवीलासुद्धा पहा भारी होतात. आणि शिवाय आता उन्हाळ्याचे दिवससुद्धा आहेत, मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काहीतरी लागत असतं आणि अशावेळी तुम्ही नक्कीच हे लाडू बनवून ठेवा. पहा इथे आधी हातावरती वळून दाखवलं आहे, पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता याचं, आणि चकाकी पहा लाडूला काय भारी आलेली आहे. तर तूप पहा घातलेलं नाही आहे आपण किंवा बिलकुलही तूप तेलाचा वगैरे वापर नाही आहे, तरीसुद्धा जे शेंगदाण्याचं वगैरे जे तेल असतं की नाही खोबऱ्याचं अंगचं, तर त्याचं तेल सुटलं आहे पहा. आणि काय मस्त अगदी लाडू आपले तयार झाले आहेत. एकसारख्या आकाराचे सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत. मस्त दाणेदार होतात, रवाळ लागतात थोडेसे, आपण पोहे वापरले त्याच्यामुळे. आणि सर्व जिन्नस मेन म्हणजे भाजून घेतलेत आपण, त्याच्यामुळे जास्त दिवससुद्धा टिकतात. आता सर्व लाडू इथे एक एक करून तयार करून घेतले. एवढ्या मिश्रणामध्ये पहा 20 ते 22 लाडू एकसारख्या आकारामध्ये बनवून तयार होतात आणि जास्त दिवस टिकतातसुद्धा. नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हे लाडू नक्की बनवून पहा. आणि आता सुट्टी पडते मुलांना, एक्झाम चालू आहेत, मुलांना मधल्या वेळेत वगैरे असं खाण्यासाठी काही ना काहीतरी लागतच असतं. तर नक्की तुम्हीसुद्धा हे लाडू पौष्टिक मुलांसाठी, घरातल्यांसाठी, अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा आरामात खातील पहा. नक्की बनवून ठेवा. आपली ही रेसिपी तुम्हाला आजची माझी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. आता इथे पाहू शकताल अगदी जवळून दाखवलेला आहे लाडू, त्याच्यावरती तेल पहा किती सुटलेलं आहे. आणि तोडूनसुद्धा दाखवते, अगदी आरामात तुटतो, म्हणजे सहज अगदी तुटला जातो. ओठाने म्हटलं ना खाऊ शकाल एवढे जबरदस्त होतात चवीलासुद्धा आणि खाण्यासाठीसुद्धा खूप मस्त लागतात. नक्की बनवून पहा. आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे जेव्हा कधी मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचेल पहिल्यांदा आणि तुम्ही कोणतेच माझे व्हिडिओ मिस करणार नाही. तर आपले ही रेसिपी तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि हो, कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका की आपले हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, जेणेकरून मलासुद्धा माहिती पडेल. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.